महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रिय उमेदवार अनुक्रमांक 1 चे वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 16 मध्ये भव्य प्रचार रॅली आणि प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले। शनिवारी सकाळी 10 वाजता प्रभाग क्रमांक 16 मध्ये शनिवारी सकाळी 16 तारखेला 10 वाजता सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी, मित्र, परिवार, कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचार रॅलीला उपस्थित होते। सकाळी 10 वाजता या रॅलीला सुरुवात होऊन उपनगर परिसरामधून रामदास स्वामी नगर, गांधीनगर, राहुल नगर, पंचशील नगर मार्गे ही रॅली संपूर्ण झाली। न्यूज टुडे नाशिक। 20 तारखेला मतदान करण्यासाठी आपण सगळ्यात सकाळी बाहेर पडलं पाहिजे। आघाडीला मतदान करताना आपण गेले 2-3 वर्षे संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलंय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी या महाराष्ट्राची धुळधाण या मंडळींनी कशी केली। एक 85 वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय। तर काही बरी नसताना तो माणूस फिरतोय। राहुल गांधी फिरतायत। त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम केलं। अख्ख्या देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते। त्यांनी या कोविड काळामध्ये चांगलं काम केलं। हे सगळं तुम्हाला माहिती आहे। या राजकारणाचा चिखल या मंडळींनी कशा पद्धतीने केला, त्याला कारणीभूत कोण आहे तर हा देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे। 405 नारा यांनी दिला, तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं। 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते, नोकरी नाही। जिथं नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेऊन गेले आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीला मतदान करायचं, याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं। हा महाराष्ट्र वाचवायचा आहे। आपले मुलं बाळा रस्त्यावर येतील हे लक्षात घ्या। अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लुटायला निघाला। वेगवेगळ्या धर्मामध्ये तो भाषण करतो, लावतो, कटेंगे तो कटेंगे। काही निवडणुकीची घोषणा आहे? त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय, हा देश चालतोय। अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला, जगाने, फक्त देशाने नाही घेतला। आणि म्हणून 405 ज्यांनी नारा दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये। कुबड्याचं सरकार आहे। उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला लक्षात घ्या। तर मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही। मध्य नाशिकचं तर काय बोलायचं। बडी भाभी कोण काळ घरी फिरतीये, तुमच्याकडे फिरली। 25 महिला होत्या, ती गाडीवर फिरत होती। गाडीवर बसून बाई लोकांना हात जोडत होती, महिला उन्हामध्ये फिरत होती। 10 वर्ष काय केलं हा जाब विचारण्याची वेळ आहे। आणि म्हणून 20 तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा। 1 नंबरचं बटन दाबा, मशाल ही निशाणी आहे आणि त्या मशालीला समोरचं बटन दाबून तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला मतदान करतील। त्या महालक्ष्मी योजना म्हणजे 1,500पेक्षा 3,000 रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आहे। आरोग्याची योजना आहे, मोफत बसची योजना आहे। म्हणजे कधीच शक्य आहे तर आपलं सरकार बसेल। आघाडी सरकार आल्यानंतर या सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं, मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।